सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वते नमः। ओम श्री गुरुभ्यो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुन्देन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता। सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। बोला राजाधिराज श्री रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। उमापति महादेव की जय। आता काल सांगितल्याप्रमाणे इकडे खर दूषण 14,000 राक्षस 14 प्रमुख राक्षस सगळे मारले गेले। त्रिशिरा राक्षस मारला गेलेला आहे। आणि आता हे सगळं बघून एक अकंपन नावाचा त्यातल्या त्यात प्रमुख असा राक्षस आता घाबरून रावणाकडे पळालेला आहे लंकेमध्ये। त्याने रावणाला पूर्ण माहिती दिलेली आहे। जनस्थानात झालेली सगळी हकीकत त्यांनी सांगितली रावणाला की खर मारला गेलाय, दूषण मारला गेलाय। 14,000 राक्षसांचं सैन्य घेऊन खर गेला होता तरी सुद्धा 14,000 राक्षस एकट्या रामाने मारलेले आहेत। 5,000 सैन्य राक्षसांचं घेऊन दूषण गेला होता त्याचाही सगळ्याचा नायनाट झालाय। त्रिशिराची 3ही शिर कापून काढली आहेत। अतिशय शूरवीर आहेत श्रीराम हे सगळं सांगितलं। आणि एकट्याने लढलेलं आहे। ते 2 जण भाऊ मुनी वेशात वनामध्ये राहतात। आणि लक्ष्मण म्हणजे काय तर त्यांचा एकदम अंतरात्माच म्हणायला पाहिजे। तो आधारच आहे श्रीरामांचा। लहान भाऊ आहे तो। त्याचं वर्णन केलं आणि सांगितलं की त्यांच्याबरोबर श्रीरामाची पत्नी आलेली आहे। दिसायला अतिशय सुंदर आहे, तरुण आहे, मधुर बोलणं आहे, सगळं सांगितलं। आता रावण म्हणाला जनस्थानाचा इतका नायनाट करणाऱ्या त्या रामाने स्वतःचं मरण ओढवलेलं आहे। आता त्या दोन्ही भावांना ताबडतोब जाऊन मी ठार करतो। अकंपन म्हणाला फार घाई करू नकोस, शक्य नाहीये ते तुला, तू बघितलंच नाहीस त्यांचं। निदान हे ऐकून तरी काहीतरी समजावून घे की 14,000 राक्षसांना एकटा राम मारतो असे त्यांचं शूरवीरपणा, धाडस आणि बाणांची ताकद, बाण मारण्याची ताकद। त्याच्यामुळे हे तुझं इतकं उतावेळपणाने तिथे जाणं शक्य नाही आहे। अफाट पराक्रम आहे। रावण तर असा चिडला अकंपन म्हणाला काय हे बघ तुझ्या चिडण्याला अर्थ नाहीये, पण जर एकदा तू त्यांना चवताळायला लावलंस आणि ते क्रोधित झाले
तर काय होणार आहे तुला सांगतो. सगळे तारे ग्रह नक्षत्रांना सुद्धा ते नमायला लावतात. त्याच्या पलीकडे आपण कोण आहोत. तर तू त्या नादाला लागू नकोस म्हणून सांगितलं त्याला. आणि सगळे तारे ग्रह सुद्धा ज्यांना शरण जातात तिथे तुला नमलंच पाहिजे. सगळं राक्षस जगत श्रीराम जिंकू शकतील, त्यामुळे तू त्यांना डिवचू नकोस. आता अकंपन हा सुद्धा राक्षस आहे आणि तो अतिशय दुष्ट आहे. पण त्याने रावणाला खरी माहिती दिलेली आहे की युद्ध करायच्या लायकीचं नाही आहेस तू त्यांच्याशी, सरळ सांगितलं. पण अकंपन आता काय म्हणतोय माहिती का, अत्यंत लबाड आहे तो, राक्षस आहे, मायावी आहे, दुष्टपणा आहे त्याच्या अंगात आणि आपल्याला हे माहिती नाही. हा रावणाचा बेतच नाही. रावण काय आहे, नुसतं दुष्ट आणि नुसतं अक्राळ विक्राळ, त्याला एवढी जास्त बुद्धी नाही आहे की आपण काय करावं. नुसताच आरडाओरडा आणि भयानक रूप. अकंपनाने रामाच्या नाशाचा उपाय रावणाला सुचवलेला आहे की त्याची बायको आहे ती अतिशय सुंदर आहे, तरुण आहे, बोलायला अतिशय मधुर आहे, दिसायला नाजूक आहे, अप्सरा सुद्धा तिच्या पुढे फिके आहेत. तुला सरळ उपाय सांगतो, तू तिचं अपहरण कर आणि तिच्या वियोगाने राम कधीही जगू शकणार नाही. हा तुला उपाय ठीक आहे. आता रावण काय मुळातच आहेच दुष्ट, त्याला हा उपाय अगदी चांगला पसंत पडेल. मग तो गेला मारीच्याकडे. आता कारण मारीच म्हणजे त्याला वाटत होतं की तो जरा हुशार आहे, सल्लागार आहे, म्हणजे कामाचा आहे तो जरा, त्याची मदत घेऊया याच्यासाठी. त्याला उपाय तर सापडला की आता सीता तुझी पत्नी करून घे म्हणून अकंपन राक्षसाने त्याला सांगितलेलं आहे. आता तो मारीच्याकडे गेला, त्याच्याकडे आता काय आहे, मार्ग आहे त्याच्याकडे, पण कसं जायचं याचा तो आता विचार करायला लागला. त्याने आपला बेत मारीच्याला सांगितला. आता काय आहे, थोडंसं मारीच्याने त्याला सांगितलं, हे बघ जनस्थान सगळं पोरकं झालेलं आहे, सगळे राक्षस सगळे मारले गेलेले आहेत. तर हा काय म्हणाला रावण की त्याचा मला बदला घ्यायचा आणि म्हणून त्याची मी पत्नी अपहरण करणार आहे. मारीच म्हणतो आहे, अरे मूर्खा, तुला हा सल्ला देणारा कोण आहे. तो तुला मित्र वाटत असला तरी तो मोठा शत्रू आहे. तुझा आणि तुझ्या कुळाचा ह्याच्यामुळे नाश होणार आहे. श्रीराम शूर आहेतच, पण त्यांचं तेज, सत्य, धर्म हे जे गुण आहेत ना, ते गुणच मुळात कुठल्याही वाकड्या मार्गाचा नाश करू शकतात. आणि सीता तर पतिव्रता आहे, पातिव्रत्याची तिची म्हणजे अखिल विश्वामध्ये जी अतिश्रेष्ठ पातिव्रत्याची शक्ती आहे ती सीतेकडे आहे. हां, आणि म्हणून तिची पातिव्रत्याची शक्ती तुझं संपूर्ण घराणं नष्ट करेल. तू आहेस का, भानावर आहेस का तू. रामापुढे खरं म्हणायचं झालं तर आज तू भाग्यवान आहेस. कशाला असे वाईट विचार करतो, मारीच म्हणतो. तू रामापुढे आहेस 4 पावलं. मूर्खपणा करू नकोस रामाच्या आड जाण्याचा आणि रामाला वाकडा मार्ग दाखवण्याचा. कारण आता तसा विचार जर केला तर लंकेत तुझं वैभव एवढा अफाट आहे, संपूर्ण नगरी आहे तुला ती, आणि रत्नजडित नगरी. स्त्रियांची तुला काय रे कमी आहे मूर्खा. हां, काय कमी आहे तुला. इतक्या स्त्रिया आहेत तुझ्या दिमतीला आणि तुझं हे वैभव आहे सगळं, त्याच्यात तू नाही का सुखात राहू शकत. कशाला रामाच्या नादी लागतोयस. आणि तू तिथे लंकेत जा आणि अनेक सुंदर सुंदर स्त्रिया आहेत त्याच्याबरोबर तू राहा रत्नजडित महालात. कशाला जातोयस दुःखात लोटायला. आणि या मार्गाला तू जाऊ नकोस, तुझा नाश आहे. आणि रामाला मात्र त्याच्या पत्नीबरोबर वनामध्ये शांतपणे राहू दे ना. त्याचं हे ऐकलं. रावण लंकेला गेला. त्याचं काही समाधान झालं नाही मारीच्यामुळे. रावण लंकेला परत गेलेला आहे जनस्थानातून. आता काय झालं माहिती का,
तोपर्यंत तिथे शूर्पणखा पोचलेली आहे. रावण एकदा दरबारात बसला होता. सगळ्यांसमक्ष शूर्पणखा आलेली आरडाओरडा करत, अतिशय आरडाओरडा, की तिने सरळ सांगितलं, एवढा दरबारात अगदी मोठा चेहरा करून आणि अगदी खुशाल जीव होऊन तू बसलेला आहेस, इकडे जनस्थानात काय झालं तुला माहिती का? ती परत सगळं वर्णन करते. खरं दूषण हे सगळे तुझे भाऊ मारले गेलेले आहेत. 14 प्रमुख राक्षसांची आधी टोळी पाठवली होती. एकेका राक्षसाला एकेका बाणात खलास केलंय रामानी. 14 प्रमुख राक्षस गेले. 14,000चं सैन्य घेऊन खर गेला होता, ते सगळं खलास झालं. खराचा नाश झाला. 5,000 सैन्य घेऊन दूषण गेला होता. दूषणासह 5,000 सैन्य मृत्युमुखी पडलं. आणि राक्षसी शक्तीच्या वर ज्यांनी मात केलेली आहे असा मनुष्य या विश्वात असू शकतो, शूर्पणखा म्हणते. लक्षात घे, राक्षसांना त्यांनी नमायला लावलेलं आहे. शूर्पणखा अतिशय घाबरून गेलेली आहे त्याच्यामुळे. आणि ती त्याला म्हणायला लागली, तू नुसता राजा दरबारात बसतोस हॅ हॅ हू हू करत, आणि तू उपभोग घेण्यात नुसता गुंतलेला आहेस. तुला माहिती आहे का, तू पूर्णपणे बुद्धिहीन आहेस. आणि तुझ्यासाठी आता एक मोठं भय या पृथ्वीवर निर्माण झालेलं आहे, हे लक्षात घे. आज बाकीचे राक्षस मारले गेलेले जनस्थान पोरकं झालंय, मुक्त झालंय, रिकामं झालंय, रिक्त झालंय. आणि तू सगळी नुसती मजा उडवत बसलायस इथे. तुझी बुद्धी खंगली आहे की काय? रामाची सगळी माहिती दिली. इतका शूरवीर आहे तो, एकेका बाणात, आणि एवढं धाडस आहे अंगात. एवढे राक्षस पाहून तो अजिबात घाबरला नाही आणि एकटा लढत होता. सीता जवळ लक्ष्मण होता. त्यामुळे सगळं जनस्थान त्यांनी साफ करून टाकलंय आणि तो ऋषींना अभय देण्यासाठी इथे आलेला आहे. त्यामुळे असं रामाच्या शौर्याचं खूप वर्णन केलं. लक्ष्मणाचा त्याला सहारा आहे, तो एकटा नाही आहे. त्याप्रमाणे त्याची धर्मपत्नी सुद्धा त्याच्याबरोबर आहे. आणि खरं सांगू का, आता शूर्पणखेने सुद्धा तेच सांगितलंय जे अकंपनाने सांगितलं. त्याचं मूळ कारण काय आहे की रावणाला कोणता उपाय पटेल. रावणाच्या मूळ स्वभावात काय आहे, स्त्रियांशी आकर्षित व्हायचं, मग तरच तो रामाच्या मागे लागेल. हा स्वभाव ओळखून अकंपनाने काय किंवा शूर्पणखेने काय त्याला हाच उपाय सुचवला आहे की सीता अतिशय सुंदर आहे, नाजूक आहे, तरुण आहे, आणि तू काय कर, सीतेला आपलंसं करून घे, तिला तुझी पत्नी बनव. त्याला तो जो मार्ग आहे तो ताबडतोब पटणार आहे. आणि म्हणून त्याच्या मर्मावर बोट ठेवलेलं आहे. म्हणून शूर्पणखेने सुद्धा हेच त्याला पटवलं. आणि आता त्याची खात्री झाली की आपण आता असंच करायचं, कारण त्याला जे पाहिजे होतं त्याच्या पथ्यावर पडलं. त्यामुळे रावणाचा स्वभाव मुळातच कसा होता, स्त्री लोलूप होता ना. आता अक्षरशः खरं तुम्हाला सांगायचं म्हणजे त्या काळात कोणती साधारण स्त्री असली तरी स्त्री मला पाहिजे, इतका तो स्त्री लोलूप. आणि डोकं हा प्रकारच नाही ना, हजारो लाखो स्त्रिया. खरं सांगायचं म्हटलं तर तो काहीच उपभोग कशाचाच घेत नव्हता. नुसती रत्नजडित लंका, बघा ना त्याचं नशीब काय, नुसती रत्नजडित लंका, आणि काय ते अंतपूर, आणि काय सगळीकडे खांबांना रत्न आणि सोन्याचे खांब, आणि काही विचारू नका, आणि सुंदर सुंदर स्त्रिया. पण हे सगळं करायला त्याला वेळ होता का? त्याच्याकडे कसलाही वेळ नव्हता. बुद्धी सगळी त्याची कुठे होती, वाईट मार्गाकडे होती. आणि म्हणून शेवटी सीतेच्या मागे लागून लागून हा एवढं जे वैभव आहे ते सगळं त्यांनी पार वाया घालवलं. सर्वसाधारण माणसाचं सुद्धा खरं म्हणजे असंच होतं, नुसतं पैसा वैभव, पैसा वैभव, पण त्याचा उपभोग घ्यायला त्याच्या अंगात ताकदच राहत नाही. त्याच्या कित्येक पटीने रावण वाईट होता ते म्हणणं नाही, पण परंतु त्याला हे एक स्त्रीचं आकर्षण होतं. आणि मग सामान्य स्त्रीसुद्धा त्याला हवी होती. तर आता सीता इतकी सुंदर आहे, नुसत्या कल्पनेनेच तो वेडा झाला. आणि त्याने निश्चय केला मनाशी की आता सीतेचं अपहरण आपण करायचं.
कारण तेच आपल्या बहिणीने सुचवलंय, आपल्याला तीच सूचना येते. ताबडतोब जोमाने रथ बाहेर काढला आणि समुद्र किनाऱ्याने तो निघाला. किनाऱ्यावर थोड्या अंतरावर रमणीय असं स्थळ होतं. मंद मंद वारा वाहत होता. सीतेविषयी त्याच्या मनात अगदी अतिशय मनाला भारावून टाकणारे विचार त्याच्या मनात चालू होते, आल्हाददायक विचार. आणि तिथे त्या समुद्र तटावरती हा मारीच राक्षस राहत होता. तो कसा होता? राक्षस कुळात असून सुद्धा, राक्षस कुळात जन्म घेऊन सुद्धा मारीच कसा होता? मृगचर्म धारण करणारा होता. ज्यांचा म्हणजे हे आहे, जटा ठेवल्या होत्या त्यांनी डोक्यावर जटांचा भार वाहणारा होता. आहाराचं नियमन करणारा होता. मग मानवाच्या पुढे एक स्टेप होता तो, कारण तो तसा सद्गुणीच होता. श्रीरामाने नाही का त्याला सोडून दिलं होतं. तो जरी राक्षस होता, विभीषणासारखा तो चांगलाच होता, तिथे तो राहत होता. आणि रावणाने त्याची भेट घेतली. पद्धतीप्रमाणे त्यांनी काय केलं की रावणाचं स्वागत केलं, कारण रावण राजा आहे राक्षसांचा बरं का. आणि त्याला सगळे घाबरतही होते पहिल्यापासून. सगळ्यात दुष्टपणाची परिसीमा म्हणजे रावण. त्यामुळे त्यांनी ऑर्डर केली की सगळे तसे वागायचे. तर त्याचं स्वागत पण केलं मारीचानी. आणि त्याला येण्याचं प्रयोजन विचारलं की का बरं तू का आलायस अचानक. मग रावण म्हणाला, जनस्थान रिकामं झालेलं आहे, तुला समजली आहे का बातमी? हो म्हणे. तर शूर्पणखेचं नाक कान कापलंय. असे श्रीराम आणि लक्ष्मण हे असे दोघे जण वनात आलेले आहेत. त्यांच्याबरोबर त्यांची स्त्री आहे. खर आणि दूषण मारले गेलेले आहेत. 14,000 सैन्य मारलं गेलेलं आहे. मी हे सहन नाही करू शकत. मला श्रीरामाचा बदला घ्यायचा आहे. त्याची सुंदर पत्नी जी सीता आहे तिचं अपहरण करायचं मी ठरवलं आहे. आणि त्यासाठी मला तुझी मदत हवी आहे. कारण श्रीरामाचं मी पराक्रम ऐकलेला आहे आणि त्याच्या पराक्रमाला मी युद्ध करून तोंड देणार नाही आहे. याला तो हुशारी समजत होता, पण म्हणजे हे सगळं असं सगळा दुष्टपणा आणि याला हुशार समजायचं. मग त्यांनी त्याला स्पष्टपणे सांगितलं, कबूल केलं की श्रीरामाच्या पराक्रमाला मी तोंड देणार नाही. मला सीतेचं अपहरण करायचं आहे आणि मला तुझी मदत हवी आहे. मग आता बघा, तर मारीचाला सुचवलेलं आहे, रावणाने मारीचाला सुचवलेलं आहे की पंचवटीमध्ये त्यांची कुटी आहे. त्या कुटीजवळ तू सोनेरी हरणाचं रूप घे. पंचवटीजवळ जा, सोनेरी हरणाचं रूप घेऊन पंचवटीजवळ जा आणि तिथे जाऊन तू फिर. अतिशय सुंदर रूप, अंगावर ठिपके ठिपके, सोनेरी रंग, असं तू तिथे जाऊन हरणाच्या रूपात फिर, गवत खा. मग काय होईल, सीतेला तो खूप आवडशील. आणि नंतर मग काय होईल, सीता कांचन मृगाची मागणी करेल. मग राम तिचा हट्ट पुरवण्यासाठी तुझ्या मागे पळेल. मग तू खूप दूर ने. मग लक्ष्मणालाही हाक मार आणि दोघांना खूप दूर ने. आणि मग मी सीता अपहरणाचं मी काम करीन. असं त्यांनी त्याला सगळा बेत सांगितलं बरं का. मग सांगितलं. मारीच आता थरथर कापायला लागलाय. त्याचं कारण त्याला एकदा ना रामाचा अनुभव आलाय, रामाच्या चांगुलपणाचाही अनुभव आलाय आणि रामाला तो घाबरतो अतिशय. त्याला अनुभव आलेला आहे, आपल्याला माहिती आहे मागची गोष्ट. तर मारीच आता थरथर कापायला लागलाय आणि तो जरा चांगला आहे म्हणून त्याला श्रीरामाचा अंदाज आहे की श्रीरामाचा चांगुलपणा कसा आहे. त्यांनी सांगितलं, असं काही तू करू नको रावणा. श्रीराम जर क्रोधित झाले तर सगळी पृथ्वी राक्षस रहित करतील, राक्षसहीन करून टाकतील. मारीचाने खूप समजावलं. तर असं दुराचारी किंवा पापी बनवू नकोस तू. तर या वागण्याने काय होईल माहिती का,
सगळी तुझी जी लंकापुरी आहे इतकं छान वैभव आहे, का नाही तू त्याच्यात राहत आरामात? ते सगळ्याला धोका होणार आहे, सगळ्याचा नाश होईल बरं का इतक्या वैभवाचा. कारण काय, श्रीराम धर्मात्मा आहेत, सत्याच्या विरुद्ध जाऊन नाही चालत, सत्य पराक्रमी आहेत, सत्याची तीव्र शक्ती असते, त्याला घाबरलंच पाहिजे, ती त्यांच्यात आहे. आणि शिवाय त्यांची पत्नी जी सीता आहे तिचं पातिव्रत्याचं तेज अफाट आहे, ती पातिव्रत्याच्या तेजाने ती स्वतः सुरक्षित आहे. त्याच्यामुळे तिचं जर अपहरण केलंस तर तुझा नाश होणार आहे, तिला काहीच होणार नाही. मग श्रीरामापासून तू तिला वेगळं करायचं ठरवलंस तर नक्की संपलं आहे तुझं आयुष्य इथे, असं समज. सीतेचं जर तू तिला पळवलंस तर स्वतःच्या पायावर धोंड पाडून घेतलंयस असं समज. त्याचं कारण तुला सांगतो मी. म्हणे विश्वामित्रांनी एकदा यज्ञ केला होता, त्यावेळी विश्वामित्र घेऊन आले होते श्रीरामाला, आणि श्रीराम तेव्हा 12 वर्षाचे होते. 12 वर्षाचा मुलगा किती लहान असतो आजचा तो 6वी ते 7वीतला मुलगा. फक्त 12 वर्षाच्या श्रीरामानी एका बाणात सुबाहूला तर मारलंच, पण मला एका बाणात 100 योजना दूर समुद्रात फेकून दिलेलं आहे. मला अनुभव आहे चांगलाच, मला भानावर यायलाच कितीतरी दिवस लागले. आणि हे बघ रावणा, परस्त्रीची अभिलाषा धरण्यासारखं मोठं पाप नाही, तू हे करू नकोस. तुझ्या अंतःपुरात इतक्या तरुण सुंदर दिसणाऱ्या हजारो लाखो स्त्रिया आहेत, ते सगळं सोडून तू कशाला, त्यांच्यावर तू अनुरक्त हो आणि तिथे सुखात राहा. त्यांच्या विरुद्ध जाव विचारणार कोणी नाही, त्या स्त्रिया स्वतःहून आल्यात तुझ्याकडे. आणि काळ सुखाने घालव तुझा आणि तुझे प्राण वाचव. स्वतःचा तू मान राख, जगामध्ये तुझा सगळीकडे अपमान होईल की रावण म्हणजे असा घाणेरडा दुष्ट. आणि रामाचा अपराध करण्याचा तू प्रयत्न करू नकोस असं त्याला सांगितलं. इतकं मारीचानी समजावलं, इतकं मारीचानी समजावलं, रावणावर काही परिणाम नाही झाला. रावण चिडलाय आता. त्याने सांगितलं माझा विचार पक्का आहे आणि मी आज्ञा करतोय, आता तू अंगावर ठिपके असलेल्या असं मोहक अशा कांचन मृगाचं रूप घे, धारण कर, तुला माझा आज्ञा आहे. आणि प्लॅन तुला जो सांगितलाय तो कर. आणि मग त्याच्याप्रमाणे मारीच शेवटी तयार झाला. हे बघ, तू म्हणतोयस ना, त्यांनी काय सांगितलं माहिती का, तुला माझी आज्ञा आहे, नाही तर मी तुला ठार करीन. रावणाने सांगितलं. मारीच म्हणाला, तुझ्यासारख्या मूर्खाकडून ठार होण्यापेक्षा मी श्रीरामांच्या हाती जातो आणि त्यांच्या हातून मी मृत्यू पत्करतो, माझं कल्याण तरी होईल. आणि म्हणून चिडून तो निघालाय, रूप घेतलंय, हरणाचं रूप घेतलंय. त्याला माहिती होतं श्रीराम मला ओळखणार आहेत, याच्यासाठी मी हरणाचं रूप घेतो. मग श्रीरामांनी बाण मारला की काय होणार आहे माहिती आहे, ते हरणाचं रूप गळून पडेल, मग राक्षसी रूप येईल. आणि श्रीराम तर राक्षसांना मारण्यात हुशार आहे, सुबाहूला नाही का मारलं, मला एक चान्स दिला होता तर मारणारच, त्याच्यापेक्षा म्हणे मी रामाकडून मारला जातो. तो तयार झाला आणि आकर्षक गोजीरवाणा असा कांचन मृग तयार झाला. गोड हालचाली बरं का, कधी तो खेळायचा, बागडायचा, असं इतका सुंदर मृग त्या आश्रमाजवळ येऊन त्यांच्या कुटीजवळ जमिनीवर बसायचा, हळूच अशी पालवी खायचा, कोवळी कोवळी पालवी. आणि मग सीता फुलं वेचत वेचत तिला तिथे आली, इतकं आश्चर्य वाटलं तिला. आणि अतिशय रत्नमय असा तो सोनेरी मृग तिला दिसला, किती मोहक आहे. सीता अगदी अशा इतक्या प्रेमळ नजरेने, स्नेहार्द्र नजरेने त्याच्याकडे बघायला लागली, तर तो तिच्याकडे एकटक दृष्टी लावून पाहत होता. त्याने पण त्याची नजर अगदी प्रेमळ केली. मग काय केलं, सीतेने अगदी आनंदून जाऊन दोघांना बोलवलं, राम आणि लक्ष्मण यांना बोलवलं ते बघायला. आणि सीता मात्र हट्ट करायला लागली, हा मृग मला हवा, फार सुंदर आहे. लक्ष्मण
हा अतिशय सुंदर रत्नमय मृग आहे, सुवर्णमय मृग आहे, इतका मला आवडतोय तो. आणि तसं नाही जमलं ना तर तुम्ही काय करा, तो मृग आहेत ना तो मारून आणा, मग त्याचं जे मृगचर्म आहे त्याच्यावर मी बसीन. आता ती इतकी लढिवाळपणे सांगते. श्रीरामसुद्धा बेभान झाले. आणि तरीसुद्धा लक्ष्मण सांगतोय बरं का की अखिल पृथ्वीवर असा मृग नाही, हे राक्षसाचं रूप दिसतंय मला. तर श्रीराम काय म्हणाले, म्हणजे दोघांचंही सांत्वन ना, सीता इतकी मागे लागली आहे म्हणून मृगाकडे जायचं. आणि लक्ष्मण म्हणतोय म्हणून त्याला सांगितलं की ठीक आहे, तो राक्षस असेल तर मला त्याला मारलंच पाहिजे, मी जातो. आणि तू काय कर, तू हिचं रक्षण कर, सीतेचं रक्षण कर. लक्ष्मणाने सांगितलं, पहा तो मायावी राक्षस आहे, मला तर कळतंय. मग श्रीराम निघाले. तू म्हणतोस तर तो राक्षस असेल तर मी वध करायलाच हवाय, मी निघतो. आणि श्रीरामांनी सांगितलं, तू पण कवच धारण कर आणि सीतेचं रक्षण कर, मी आलोच. श्रीराम निघाले. मृग आता दूर 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 धावायला लागला. कधी काय करायचा तो, व्याकुळ व्हायचा की हा माझ्या मागे लागलाय म्हणून, कधी व्याकुळ व्हायचा आणि कधी लपायचा झाडांमध्ये आणि कधी दिसेनासा व्हायचा. खूप दूर गेल्यानंतर श्रीरामांनी त्याला हा हाती लागत नाही म्हणून बाण मारला. मग काय झालं त्या बाणाने माहिती का, त्याचं जे हरणाचं शरीर होतं ते भेदून गेलं आणि धाडकन एवढं मोठं राक्षसाचं रूप जमिनीवर पडलं. 2 मिनिट तो जमिनीवर कोसळला, ओरडायला लागला. आणि त्यांनी नाटक करायला सुरुवात केली, म्हणजे राक्षस होताच तो, पण मी खलास झालोय, मी तळमळतोय असं दाखवून त्यांनी हाक मारलं, हा सीते, हा लक्ष्मणा, धाव धाव. त्याने हाक मारायला सुरुवात केली. राक्षसी रूप घेतलं. आता श्रीराम खूप घाबरले, त्यांना सीतेची काळजी वाटायला लागली, कारण लक्ष्मणाचंच खरं झालेलं आहे. आता सीता खूप घाबरली त्या आवाज ऐकून आणि लक्ष्मणाला म्हणाली, श्रीराम संकटात आहेत, आता तुम्ही लगेच जा. पण आता तिचं रक्षण कोण करणार. लक्ष्मण गेला नाही. त्यांनी वाद घालायला सुरुवात केली, ज्या अर्थी तुम्ही भावाच्या मदतीला जात नाहीये त्या अर्थी माझ्यावर तुम्हाला काहीतरी अधिकार हवाय. लक्ष्मण शांतच. तो काय म्हणाला माहितीये का, आपल्याला वनात एकटं सोडून मला यावेळेस जाता येणार नाही, माझा तुम्ही अंत पाहू नका आणि मला वाटेल ते बोलू नका, माझ्यावर विश्वास ठेवा. श्रीराम कायम विजयी आहेत, श्रीराम कायम विजयी आहेत. आणि त्याच्यामुळे काय आहे की त्यांना रक्षण करायला जायची गरज नाही, त्यांच्या मदतीला जायची गरज नाही. तेव्हा लक्ष्मणाने सांगितलं, ही हाक मायावी आहे. तर सीता काय म्हणाली, सीता म्हणाली, तू अतिशय दुष्ट आहेस, भयंकर पापी विचारांचा आहेस. त्याच्यामुळे सीतेने सरळ लक्ष्मणावर संशय घ्यायला सुरुवात केली. कुठपर्यंत गेली ती बोलत बोलत, तू याच्यासाठीच म्हणजे माझ्यावर अधिकार गाजवायला तू रामाच्या मागे मुद्दाम आलेला आहेस, तू मुद्दाम कपटाने आलेला आहेस आणि भरताचा सुद्धा ह्याच्या मागे हात आहे तुला पाठवण्यात. असं काय काय अनेक गोष्टी ती बोलायला लागली. तर लक्ष्मणाने सीतेला हात जोडून सांगितलं, स्त्रिया अशाच असतात, तुम्ही आता शांत राहा. स्त्रिया चंचल असतात, त्या कठोर बोलतात, पण ह्याच्या पलीकडे बोललेलं मला सहन होणार नाही. हवं असेल तर मी जातो, पण वेळ भयानक आहे आणि मी इथे येईपर्यंत तू सुरक्षित असशील की नाही याची मला काळजी वाटते, कारण तो राक्षसच आहे, आवाज धाडकन झालेला आहे. त्याच्यामुळे आता काय करायचं ते तू बघ, ही वेळ बरी नाही.
रामाबरोबर एक वेळ मी सुखरूप येईन, पण तू सुखरूप राहशील की नाही याची शंका आहे. तुला मी आल्यावर सुखरूप पाहू शकीन की नाही यात मला शंका वाटते. आता काय झालं, लक्ष्मण शेवटी तिच्या या अभद्र बोलण्याला रागावून निघून गेलेला आहे बरं का. आणि रावणाला आता चांगलीच संधी मिळाली. संन्याशी वेश त्यांनी धारण केला आणि तो सीतेकडे गेलेला आहे. भगवं वस्त्र घातलंय आणि हातात कमंडलू आहे, भिक्षुरूप घेतलंय त्यांनी आणि रामाच्या काळजीत बसली आहे सीता बरं का. कधी येतील राम, कसला आता मोठा आवाज झाला, कोणत्या संकटात आहेत, लक्ष्मणा धाव लक्ष्मणा धाव अशा हाका का आल्या. आता सीता खूप काळजीत आहे. रावणाला पाहिजे तेच झालेलं आहे. तर सीतेजवळ तो गेला. हां, सीतापतीच्या चिंतेत बुडालेली आहे. रावणाने वेदमंत्र म्हणायला सुरुवात केली. म्हणजे मी एक कोण आहे, पंडित, शास्त्री पंडित आहे, हां, मी एक साधू सज्जन आहे असं दाखवायला. आणि अत्यंत नम्र भावानी, विनीत भावानी तो स्त्रीची प्रशंसा करायला लागला. तरीसुद्धा सीतेला कळलं नाही, ती काळजीत होती. तो म्हणाला, तू श्री आहेस, तू लक्ष्मी आहेस. आणि मग तिच्या सर्वांगांचं वर्णन करायला लागला. तू नाजूक दिसतेस, असं आहे तसं आहे म्हणून, इतकी नाजूक आहेस. आणि मग तू या दुर्गम वनात कशी आली. तरीही तिच्या लक्षात आले नाही की एक परपुरुष असं बोलतो आहे आणि तो का बरं असं वर्णन करतोय. तिच्या काही लक्षात नाही आलं. तिने तेव्हाच दुरूनच त्याला हाकलून द्यायला हवं होतं. पण काय आहे, नियतीचा खेळ आहे. आणि मग त्यांनी सांगितलं, तुझं कल्याण असो. आणि खूप वर्षांपूर्वीचा काळ आहे, आजची स्त्री अशी असणार नाही, लगेच तिच्या लक्षात येईल. तर तुझं कल्याण असो असं म्हणाला. आणि इथे म्हणजे त्यांनी सांगितलं, इथे भयंकर रूप धारण करणारे राक्षस आहेत. या वनात तू एकटी कशी राहते, मला आश्चर्य वाटतंय. इतकी तरुण आहेस, इतकी नाजूक आहेस. आणि ती पतीच्याच काळजीत होती. मग तिने त्याचा सत्कार करायला सुरुवात केली. काही बोललीच नाही ती, कारण ती काळजीत होती. हां, अतिथी सत्कार हा चांगला साधू दिसतोय, मोठा साधू आहे, महान आहे हा. आणि म्हणून तिने बराबर साहित्य जमवलं, फुलं, पाय धुवायला पाणी वगैरे सगळं. आणि त्याला पाय धुवायला पाणी दिलं, कारण काय पती घरात नव्हता, नाही तर पायही धुतले असते. तर पाय धुवायला त्याला पाणी दिलं आणि त्याला सांगितलं भोजनासाठी निमंत्रित. आता वनामध्ये काय भोजन देणार ना, तर तिने फळं गोळा केली. हां, त्याला फळं फुलं दिली आणि ती वाट पाहत होती पतीची. मग आता काय फळं खात बसला हा. आणि हळूहळू तिची माहिती काढायची होती त्याला. तर रावणाने अनेक प्रश्न विचारले तिला, खूप प्रश्न विचारले, पूर्वायुष्य सगळं माहिती करून घेतलं तिचं. आणि ती काय एक स्त्री, मुळात स्त्री कशी असते, कोणीतरी जर आपल्या टेन्शनमध्ये मिळालं तर सगळं सांगून मोकळी. म्हणून तिने अयोध्याची सगळी हकीकत सांगितली की दशरथ राजाचे हे 2 पुत्र आहेत, राम आणि लक्ष्मण. आणि नंतर मी त्यांची पत्नी आहे. आणि मग नंतर काय झालं की श्रीरामाचा राज्याभिषेक ठरला होता. मग कैकेयीने काय केलं तर तिचा हा कट होता. मग तिने 2 वर मागून घेतले. भरताला तिच्या मुलाला राज्याभिषेक, आणि यांना सगळ्यांना वनात पाठवलं, श्रीरामांना वनात पाठवलं, आम्ही दोघं त्यांच्या मागे आलो आहे, हे सगळं. बस रावण तर काय ह्याचा शत्रूच होता. तो सारखा प्रत्येकजण दिसेल त्याला तो हे सांगत होता. सीतेला सुद्धा हिणवलंय की सवतीकडून अपमानित झालेला राम घराच्या बाहेर पडलाय, असं त्याने प्रत्येकाला सुनावलंय. तिने त्याला सगळं सांगून टाकलं. आणि हे सगळं तिचं ऐकलं की आम्ही वनवासात आहोत, सगळं तिचं नीट ऐकून घेत होता. मग निघण्याचं त्यांनी नाटक केलं. निघाला. ती म्हटली, थांबा थांबा, आता माझे पती येण्याची वेळ झाली, तुमचा ते मोठा सत्कार करतील. मग आता पहिल्यांदा आपण आपलं कुळ गोत्र सांगा ना. मी माझी सगळी माहिती कशी सांगितली बरं का. आता तिला पळवायची आहे. त्याने एकदम हिसका दिला तिला. सांगितलं की दरडावलं तिला की एकतर काय आवाज करायचा नाही, ज्याचं नाव काढताच सगळी पृथ्वी दणाणते
मानव, देव, राक्षस कुणीही असू दे, ते कापायला लागतात. तो मी रावण राजा आहे आणि तुला न्यायला आलोय. आवाज करण्याचं काम नाही. तिला सरळ सांगितलं आणि त्यांनी सांगितले, तिला माहिती दिली. तुला माझं कुळ जाणायचं असेल तर समुद्राच्या मध्यभागी जी एक राजधानी आहे लंकापुरी, ती माझी राजधानी आहे. तू जर तिथे आलीस तर तुझं कल्याण होईल. तू फक्त माझी हो. शेकडो दासी तुझ्या सेवेला असतील आणि रत्नजडित महाल आहे, रत्नजडित नगरी आहे, संपूर्ण नगरी रत्नजडित आहे. तर तू काहीही विचार करू नको. सीता अतिशय संतापली. ती म्हणाली, माझे पती श्रीराम आहेत, तू पापी आहेस, तू मला प्राप्त करू शकणार नाहीस आयुष्यात. अरे एवढंच काय, तू मला स्पर्शही करू शकणार नाहीस. तू आत्ता ही इच्छा केली आहेस ना, तू आत्ताच मृत्यूच्या जवळ जायला निघालेला आहेस. सगळी हीच चिन्ह आहेत तुझ्या मृत्यूची. हां, तो त्याचं पुढे चालू झालं. लंका अतिशय सुंदर आहे, रत्नजडित आहे आणि रामाचं जीवन आता संपल्यासारखं आहे. त्यांनी जनस्थानाच्या राक्षसांना नष्ट केलं आहे ना, आता त्याचं जीवन शक्य नाही आहे. म्हणून तू आता त्याचा नाद सोड, असं त्यांनी सांगितलं. मग काय झालं? एवढं झाल्यानंतर त्यांनी काय केलं माहिती? आता त्यांनी पुढची पावलं जरा भराभर उचललेली आहेत. तो म्हणाला, त्यांनी काय केलं माहिती का? कपट वेश काढून टाकला. आपला जो भिक्षुवेश होता ना, तो भिक्षुवेश त्यांनी काढून टाकला आणि राक्षस रूप धारण केलं. सीतेजवळ गेला, तिचे केस धरले, काही बोलू नकोस म्हणाला आणि तिला उंच उचललं. तेवढ्यात एक रथ आला. तिला धमक्या दिल्या, आरडाओरडा करायचा नाही. रथात बसवलं, फार हिसके देऊ नकोस. आणि ती अगदी राम 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 करत व्याकुळ झाली आणि ओरडू लागली. आकाशमार्गाने तो निघाला. आकाशमार्गाने वेगवान गतीने त्यांनी रथ नेला आणि वाटेत आता काहीही आपलं चालत नाही म्हणून अगदी रडक्या स्वरात जसं वाटेत जे जे दिसत होतं, पक्षी, गोदावरी नदी, सगळ्यांना, लतांना, वेलींना, वृक्षांना, फुलांना, सगळ्यांना सीता सांगायला लागली, हा राक्षस मला पळवून नेत आहे, हे श्रीरामांना सांगा बरं का. आठवणीने सगळ्यांना सांगायला लागली ती. आता काय झालं माहिती का, की वाटेत असेच ते पुढे जात असताना तिचा विलाप चालू होता. अचानक तिचं लक्ष एका वृक्षावर गेलं. तिथं जटायू बसला होता. जटायू दिसला त्यांना, मोठा अकराळ विक्राळ पक्षी. तिने ओळखलं, कारण आधी भेट झालेली आहे पंचवटीच्या रस्त्यावर, पंचवटीत येण्याआधी. तर तिने जटायूला ओळखलं. सीतेने आक्रंदनच मोठ्याने रडायला सुरुवात केली, कारण काय, जटायू आपल्या ओळखीचा आहे, त्याला कळलं पाहिजे. मोठ्याने रडायला सुरुवात केली, हा मला निर्दयपणे नेत आहे, श्रीरामाला सांगा, काहीही करा, हा मला निर्दयपणे नेतोय. जटायू अतिशय ताकदवान, सोस त्याची धारदार आहे. तो आता वृद्ध आहे जरासा. रावणाला तो म्हणाला, जटायू रावणाला म्हणाला, मी सत्यवचनी आहे हे लक्षात ठेव, मी जे बोलतो ते खरं होतं. तू हे निंद्य कर्म सोडून दे. परस्त्रीवर डोळा सुद्धा उचलू नाही तर तू परस्त्रीला उचलून नेतोयस. आणि श्रीराम त्यातून लोकांचं हित करण्यात मग्न आहेत. म्हणजे त्यांचे विचार किती उत्तम आहेत. त्यांचीही पत्नी, ती सगळी शक्ती तुला वाईटाकडे नेईल. आणि तू आता हे तर सगळं झालंच, पण पुलस्त्य कुळाचा राजा, सगळ्या घराण्याचं तू नाव आज खराब केलंस, तुझ्या कुळाचं. धर्मानी वाग, धर्मानीच तू वाग, तिला सोडून दे, मी सांगतो आहे. नाही तर तू ऐकत नसशील तर पुढचं ऐक. आता मी वृद्ध आहे, तू तरुण आहे, मी निशस्त्र आहे, तुझ्याजवळ सगळी शस्त्र आहेत आणि तरी तू सीतेला सहज नेऊ शकणार नाहीयेस, हे लक्षात ठेव. युद्धाला तयार हो, मी तुला आव्हान करतोय.
आणि माझ्याकडून ठार मारला जा. आता तू मागे वळू नकोस. आणि हे निश्चित आहे की तू आज परत जात नाहीस. मी श्रीरामाचं काम करणारे, कुठल्याही परिस्थितीत मी तुला आज सोडणार नाही. आता मी तुला रथातून पाडतो, अशी त्यांनी सूचना दिली. चिडला रावण. तो जटायूच्या अंगावर धावून गेला. आता दोघांमध्ये युद्ध सुरू झालेलं आहे. तेच हवं होतं जटायूला. रावणाची अस्त्र भयानक आहेत. रावणाने सोडायला सुरुवात केली. जटायूचे अस्त्र काय आहेत? तीक्ष्ण चोच आहे. रावणाला घायाळ करून टाकलं त्या चोचीने टोची मारून. धारदार नख्या आहेत. त्याच्या शरीरातनं सगळं रक्त काढलं आणि सीतेला रडताना बघितलं आणि आणखीन जटायूला भरता आलं. रावणाच्या अंगावर झेप घेतली आहे त्यांनी आणि धनुष्य बाण रावणाचं पडून गेलं हातातनं. रावणाने लगेच दुसरं धनुष्य घेतलं आणि बाण मारायला सुरुवात केली. जटायूने ते इतके सहज अडवले आहेत पंखांनी आपल्या. आणि पंखांचा झपाटा असा झटझट झटझट पंखांचा झपाटा सुरू केला आणि रावणाचं कवचच फोडलं. इतके दणदणीत त्याचे पंख होते. त्याचा रथ मोडून टाकला. रथाला जोडलेली गाढवं मारली. रावण जमिनीवर कोसळलेला आहे. आता मात्र हे सगळं करता करता जटायू थकून गेला. वृद्ध आहे तो. वृद्ध असून सुद्धा एवढे त्यांनी हातपाय उचलले. रावण सीतेला हातात घेतलं. तो पूर्णपणे थकलेला आहे. बघून रावणाने सीतेला हातात घेतलं. आकाश मार्गाने निघाला. तरी सुद्धा जटायूने सोडलेलं नाही अजून. जटायूने रावणावर परत झडप घेतली. त्याला अडवलं. राम लक्ष्मण नसताना हा चोरीचा मार्ग आहे तुझा. डरपोक आहेस तू. अरे तू रामाशी युद्ध करून सीता मिळवली असशीस तर काहीतरी म्हटलं असतं तुला की तू शूरवीर आहेस. डरपोक आहेस तू. का तू तसं केलं नाही? त्याच्या पाठीवर बसला आणि त्याच्या पाठीवर बसून त्याला गच्च पकडलं आणि चोचीनी असलं टोचलं त्याला. नख्यांनी असलं फाडली त्याची पाठ. रक्तबंबाळ केलं. त्याच्या भुजा, त्याचे जे बाहू आहेत, हात, त्याचे ते चोचीनी फोडले सगळे. त्याला सहन होईना. त्यांनी थोड्या वेळ सीतेला फेकून दिलं बाजूला आणि जटायूशी युद्ध सुरू केलं. तलवार त्याच्या पंखांवर त्यांनी मारली आणि पंख तुटले. जटायू कोसळला. पंखांवरच तर सगळं असतं. आणि माझ्यासाठी लढता लढता या जटायूचे प्राण गेले. सीतेला आता शोक आवरेना. ती शोकाकुल झाली. इतक्या मोठ्याने विलाप करू लागली. रावण सीतेजवळ गेला आणि पुन्हा तिला उचललं आणि निघाला अत्यंत निर्दयपणे. सगळे ऋषी आता पाहत होते दुरून सगळं दृश्य. त्यांना माहिती होतं हे सगळं काय आहे, नियतीचं खेळ. त्यांना आनंदही झाला होता आणि दुःखही झालं होतं. कारण सीतेचं अपहरण होत आहे म्हणून त्यांना दुःख झालं होतं. पण सीतेचं अपहरण हा मार्ग रावणाच्या मृत्यूसाठी आहे म्हणून त्यांना आनंद होत होता की रावणाचा आता विनाशकाल जवळ आलेला आहे. सीता अतिशय शोकाकुल झाली. तिच्या केसातून फुलं तुटून जमिनीवर पडत होती. तिचं एक पायातलं नुपूर एक जमिनीवर पडून गेलं. रावणाला ती इतकी कठोर बोलायला लागली की तुझा विनाश आहे, तुझा जवळ आलेला आहे आणि विनाशामध्ये तू हळूहळू गुरफटत चाललायस. पूर्णपणे मला तुझा मृत्यू दिसतोय. आता रामाच्या हातून तुझा मृत्यू अटळ आहे हे लक्षात ठेव आणि तुला कोणीही सहाय्य करू शकणार नाहीये. आता रस्त्याने जाताना रावणाला कशाचाच काही फरक पडत नाही हे तिच्या लक्षात आलं. आणि तिच्या हेही लक्षात आलं की सगळे फक्त बघणार आहेत पण हे वन आहे. वनामध्ये कोणीही आता आपल्या आड येणार नाही आणि कोणीही सहाय्याला येणार नाही हे तिच्या लक्षात आलं. जाता जाता काय दिसलं? एका पर्वताच्या शिखरावर तिला 5 वानर दिसले आणि सीतेने काय केलं? त्यांना बघितलं. म्हणजे ते आपल्याला बघतायत हे तिच्या लक्षात आलं आणि तिने आपली वस्त्र आभूषण सगळी तिच्या शालीमध्ये गुंडाळली आणि ती शाल खाली टाकली. वानरांनी ती बघितली. त्यांची दोघांची नजरानजर झाली. हे सगळं झालं पण रावण मात्र बेभान झाला होता. त्याला काही हा प्रकार सगळा कळला नाही आणि त्यांनी आता त्याचा वेग वाढवला होता आणि पंपा सरोवर ओलांडून
तो आता पंपा सरोवर पार करून लंकेकडे जोरजोरात जायला निघाला. समुद्र ओलांडला काही काळातच आणि लंकेत पोहोचला. अंतःपुरात गेला. सीता काय होती, खूप शोकाकुल, म्हणजे शेवटी आणि मला लंकेत आणलंय आणि मध्ये समुद्र आहे, मला न्यायला तरी कोण येणार अशा ठिकाणी. खूप शोकाकुल झाली. आता आपल्या हातात काहीच नाही, आता काय काय घडतंय माझ्या आयुष्यात असं तिला होऊन गेलं. तिची शुद्ध हरपली आणि त्याला काही फरक पडत नव्हता, तो राक्षसच आहे. त्यांनी तिला टाकलं तिकडे आणि सांगितलं की तिचं संरक्षण करा आणि तिला जरा खुश ठेवायचा प्रयत्न करा. त्यांना सगळ्या सूचना दिल्या. तो निघून गेला. त्याला आता कशाची घाई आहे माहिती आहे का? त्याला आता घाई आहे ती मित्रांना भेटायची. मित्रांना भेटायचं आणि रामाचा नाश कसा करायचा याचा प्लॅन सुरू करायचा आहे. मग तो मित्रांना भेटला आणि श्रीरामाच्या सुडाचा बेत आखला. आता अगदी तो खुश होता. जनस्थानातल्या रिकाम्या जागा त्यांनी भराभर शूर अशा राक्षसांना देऊन टाकल्या आणि राक्षसींनी मात्र त्यांना सांगितलं तुम्ही सीतेवर देखरेख करत लंकेत राहायचं आहे. आता लंकेत गेला आणि त्याला सीतेच्या ना कोणत्याही अवस्थेचा त्याला काही फरक पडत नाही, तो राक्षसच आहे. त्यामुळे सीता लंकेत त्यांनी काय केलं की तिला सगळं फिरवून, बरं का, तिच्या मनात असो नसो फिरवलं तिला संपूर्ण लंकेत. सगळी लंका दाखवली, कसे रत्नजडित खांब आहेत, कसं वैभव आहे, कसं सोनेरी सगळीकडे हे आहेत, दागदागिने घातलेल्या स्त्रिया आहेत, काय तुला कमी आहे, या सगळ्या तुझ्या दासी आहेत, सगळं वैभव तिला दाखवलं आणि हे सगळं तुझंच आहे, त्याचा आता तू लाभ घे. तिच्यावर काही परिणाम होत नव्हता. सीता म्हणाली श्रीराम माझे पती आहेत आणि माझा पती हेच माझं दैवत आहे, ते इथे येतील, तुझ्या प्राणांचा नाश करतील. तू खरं म्हणजे त्यांना भ्याला आहेस, तू भेटलास का त्यांना? नाही तर तुझी खरं दूषणासारखीच अवस्था झाली असती. ती काहीही ऐकून घ्यायला तयार नाही. काहीही सीता त्याचं ऐकून घ्यायला तयार नाही आणि ती घाबरतही नव्हती, कारण तिचं तेज आहे तिच्याजवळ, पातिव्रत्याचं अफाट तेज आहे. पातिव्रत्याचं तेज असलं की स्त्रिया घाबरत नाही. मग रावण तिला म्हणाला की एक गोष्ट तू माझ्या कशानेच बधत नाही आहेस, नीट ऐकून घे आता की तुझी आत्ता तयारी नाही आहे मनाची. मी तुला सांगतोय की किती वैभव आहे आणि हे सगळं तुला प्राप्त होणार आहे. राम काय आता सत्यानाशच आहे त्याच्यामुळे त्याचा नाद तू सोडून दे. तर रावण सांगतोय तिला तू माझं ऐकत नाहीस म्हणून मी आता तुला 12 महिन्यांची मुदत देतोय. 12 महिन्यांचीच तुला मुदत राहील आणि त्याच्यानंतर तू स्वतःहून स्वखुशीने माझ्याजवळ यायचं आहे. नाही तर मी एके दिवशी तुझे तुकडे तुकडे करीन आणि त्या तुकड्यांचाच फराळ आचारी माझ्यासाठी करतील. इतकं दुष्टपणाचं हे बोलणं, पण सीतेला काही फरक पडला नाही. राक्षसिणींना सांगितलं हिचा अहंकार सूर करून टाका, तिला रात्रंदिवस छळा, तिला अशोक वाटिकेत न्या, तिच्यावर पहारा ठेवा, कधी घाबरून टाका तर कधी गोड बोला, पण सगळंच बनावटीचंच ना, सगळंच फसवं. गोड बोललं तरी सुद्धा तिला सरळ करून टाका, तिला 12 महिन्यामध्ये सरळ करा, सरळ सरळ ती माझ्याकडे आली पाहिजे. हां, मग रावण निघून गेला. सीतेला वाटिकेमध्ये, अशोक वाटिकेमध्ये नेण्यात आलं आणि तिला आता अगदी ग्लानी आली आहे, म्हणजे हे सगळं तिला नकोसं कंटाळा आल्यासारखं वाटायला लागलं आहे आणि एवढी ती दमून गेली आहे शोक करून 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 आणि मग आता तिला ग्लानी आली. तेवढ्यात ब्रह्मदेवानी स्वर्गातून आज्ञा केली आहे इंद्राला की तिला आता निद्रेतच तू जा, निद्रेत असतानाच तू जा आणि तिला ही निद्रेमध्ये खीर दे. निद्रेमध्ये तिने इंद्रदेवाची खीर घेतली हां आणि तिने ती खीर खाल्ली. त्यामुळे तहान भुकेचा त्याग झालेला आहे. आता तहान भुकेमधनं ती सुटली. सतत पोट भरल्यासारखं वाटतं. हे बघा, इथे ही जी कथा आहे ही अशी आहे. काही ठिकाणी कथा आहे की इंद्राने गुप्त रूपात तो आला, त्याने तिला खीर दिली आणि तिने ती घेतली, बाकी कुठल्याही राक्षसींना दिसलं नाही. म्हणजे कथा या शेवटी कथा असतात. तर इथे आपण ही एक वेगळ्या प्रकारची कथा ऐकली
की इंद्राने तिला निद्रेमध्येच खीर दिली, तिने ती घेतली आणि आता तहान भुकेचा प्रश्नच नाही, ती सदा फ्रेशच असते, पोट भरलेलं असतं. हां, तर तिला म्हणजे झोपेतच श्रीराम लक्ष्मण कुशल आहेत अशी त्यांची खुशालीसुद्धा कळवली. ती आनंदून गेली मनातून. आणि हेही म्हणजे आता ब्रह्मदेव आणि इंद्राला सुद्धा प्रश्न पडला होता की हे सीतेचं अपहरण ती तिथे कशी गेली आहे लंकेत वगैरे. हा रावण किती दुष्ट आहे वगैरे असं चाललं होतं त्यांच्या मनामध्ये. आता ब्रह्मदेव ध्यानामध्ये गेले आणि त्यांच्या लक्षात हा प्रकार आल्याबरोबर त्यांनी इंद्राला सांगितलं विदेही अवस्थेतच की ब्रह्मदेव आणि इंद्र दोघांच्याही लक्षात काय आलं की रावणाने सीतेला लंकेत नेलं आहे. ही श्रीरामाच्या मर्मावर बसलेली गोष्ट आहे. त्याच्यामुळे आता रावणाचा नाश, रावणाचा मृत्यू निश्चित म्हणून करता करता ही सगळी बातमी सगळ्या देवांमध्ये पसरली आहे. बातमी आता देवांमध्ये सगळीकडे पसरली आणि सगळ्या देवांना आनंद झाला की आता आपलं काम झालेलं आहे. श्रीरामाला जन्म देऊन आपण कृतकृत्य झालो. आता इकडे श्रीराम आश्रमात येत आहेत, त्यांना सीता दिसत नाहीये. मग काय होतं ते आपण जरा आता उद्याच्या कथेमध्ये बघूया. आज आपण इथे थांबू. राजाधिराज श्रीरामचंद्र भगवान की जय. पवनसुत हनुमान की जय. उमापति महादेव की जय. बोलो भाई सब संतन की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. मंगलमूर्ती मोरया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.